सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 87वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर आता प्रिया रूममध्ये आली तेव्हा शिवम आणि अतुलचं बोलणं फोनवर चालू होतं. त्याने तर तोंडावर पांघरून घेतलं होतं, म्हणूनच त्याला ती दिसली नव्हती. आणि ते नेमके काय बोलतात हे तिला कळाले होते. पण आता ती जरा घसा साफ करण्याचं नाटक करून म्हटली, अहो उठा की, किती उशीर झालाय बघा, 9 वाजून गेलेत. तो म्हणाला, अगं उठतो ना, पण खूप, असं म्हणून तो गप्प बसला. तसं तिने हळूच पांघरुणाच्या आत जाऊन त्याच्या छातीवर तोंड घोळसत म्हणाली आणि तशीच झोपली आणि म्हणाली, अहो काय हो, माझ्यात दम नाही का? तो म्हणाला, का काय झाले? ती म्हणाली, अहो तुम्हीच तर म्हणालेत ना आता माझ्यात काही दम नाही म्हणून. अवसान गळून गेले. गळून पडायला काय झालं हो? मी जर दम दाखवला तर काय करणार? तो म्हणाला, ए वेडाबाई, अगं मी दुखतंय म्हणून बोललो तसं. लगेच राग येतो ग तुला तर. ती म्हणाली, हो का, ठीक आहे मग. असं म्हणून तिने त्याच्या कपाळावर एक किस केला आणि म्हणाली, अहो उठा, ब्रश करा, मी खीर बनवते तुमच्यासाठी साबुदाण्याची. त्याने पोटाला जरा आराम पडेल. असं म्हणून ती बाहेर निघाली. तो पण उठून बसला होता. ती परत मागे फिरून आली आणि आता सरळ त्याच्या गळ्यात पडून म्हणाली, अहो माझी चूक झाली. रात्री मी तुम्हाला मिरची खायला सांगितली आणि अट घातली, त्यामुळेच. सॉरी ना. राग आला का माझा? तो म्हणाला, राग ना खूप आला होता ग, पण आता नाही. ती म्हणली, हो का, पण आता का नाही हो? तो म्हणला, अगं रोज सकाळी संध्याकाळी मीच तुला चिकटतो ना, पण आज त्या चुकीमुळे तू आज मला जवळ घेतलं. हे एक मस्त झाले ना बघ, त्यामुळेच. आणि ती तर लाजून त्याला आणखीन घट्ट मिठी मारून म्हणाली. तो म्हणाला, आता पण मी तुझी कधी छेड काढणार नाही बरं का, आणि हिंमत पण करेल की नाही सांगता येत नाही बरं का. ती म्हणाली, हो का, मग एक विचारू का हो तुम्हाला? असं म्हणून त्याने त्याचा एक गाल तिच्या पुढे केला आणि तिने त्यावर एक किस घेतला आणि म्हणाली, अहो तुमचे जे मामा आले होते ना लग्नात, ते कुठे राहतात हो? तसं त्याने पुन्हा दुसरा गाल पुढे केला आणि तिने पुन्हा त्यावर एक किस केला. तो म्हणाला, अगं ते तर याच गावात राहतात. ती म्हणाली, मग आपण त्यांच्याकडे गेलो आणि ते पण आले नाहीत आपल्याकडे, का बरं? काही समस्या आहे का आपल्यामध्ये? तो म्हणाला, हो ना, खूप मोठी समस्या आहे. आता सांगू की नंतर? ती म्हणाली, आता. तो म्हणला, बरं, त्याचं काय आहे ना बाळा, अरे आपले आबासाहेब आहेत ना, त्यांनी आईसाहेबांना त्यांच्या लग्नाच्या दिवशी पळून आणले होते आणि त्याच दिवशी लग्न पण केले. पण मामा आणि आबासाहेब खूप चांगले मित्र होते बरं का अजूनही. पण ही गोष्ट त्यांनी मामाला सांगितलीच नव्हती. की ते आईसाहेबांवर प्रेम करतात म्हणून. त्यामुळे त्यांच्यात दुश्मनी झाली. पण जिथे लग्न जमले होते त्यांच्यात, मामाच्यात, आपल्यात पण दुश्मनी झाली. मग तू सांग, एवढी गुंतागुंत आहे, मग कसं जायचं त्यांच्या घरी? पण आता तिने ते ऐकून त्याच्यासमोर एक गाल केला
आणि त्याने पण तिच्या गालावर एक किस केला. तिने पुन्हा दुसरा गाल केला, पण त्याने किस न घेतला जरा जोरात चावला तो गाल तिचा. पण आता ती काहीच म्हणाली नाही आणि म्हणाली, अहो मग हे तर आता पण ठीक होऊ शकते ना, बोलून बसून. तो म्हणला, हो का, सोपं वाटतं का ग तुला? ती म्हणाली, हो मग. आता किती वर्ष झाले आले नाहीत, पण बोलावलं की लगेच आलेत ना ते. बघा आता पण हे ठीक होऊ शकते बरं का. प्रियाने जेव्हा ही बोलून समस्या बसून सोडण्याची शक्यता दाखवली तेव्हा शिवम शांत झाला. तो तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या डोळ्यात एक निष्पाप आणि दृढ विश्वास होता की प्रेम आणि संवादामुळे कोणतीही गाठ सुटू शकते म्हणून. तो म्हणाला, हो का, सोपं वाटते तुला? शिवमने तिचा गाल कुरवाळत विचारले. सोपं नाही हो, पण अशक्यही नाही, प्रिया म्हणाली. बघा ना, एवढी मोठी गोष्ट झाल्यावरही तुम्ही त्यांना लग्नाचं आमंत्रण पाठवलं आणि ते आले सुद्धा ना. याचा अर्थ अजूनही त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर आहेच ना. फक्त जुना राग आणि गैरसमज आणि मनातील खंत आहे फक्त, प्रिया समजावत होती. शिवमने एक दीर्घ श्वास घेतला. त्यालाही ते नातं जुळावं असं आतून वाटत होतं. त्याचे मामा आता म्हणजे त्याचे लाडके होते, पण आबासाहेबांमुळे झालेला दुरावा त्यांना वेदना देत होता. तो म्हणाला, बरं ठीक आहे वेडाबाई, तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवून एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. असं म्हणून शिवमने तिची कंबर पकडून तिला जवळ ओढले. पण हे बघ, काही गडबड झाली तर तू सगळं सांभाळायचं हा. तशी प्रिया आनंदाने उठली आणि नाचू लागली. ती म्हणाली, हो मी आहे ना, आता कशाला काळजी करता, आपण आजच जायचं का त्यांना भेटायला? तो म्हणाला, नको नको, आज नको. आणि असं म्हणून शिवम हसला. तो म्हणला, आबासाहेबांना आणि आईसाहेबांना याबद्दल काहीतरी सांगायला हवं ना, आणि आपण का त्यांच्या घरी जायचं? त्याच्याऐवजी त्यांनाच बोलूया आपल्याकडे. बोलवून बोलण्याचा प्रयत्न पण करू. एक शांत कौटुंबिक भेट पण होईल आणि त्यांना सांगू की तू प्रिया त्यांना भेटायला आतुर होतीस म्हणून. आयडिया चांगली आहे का? तसं प्रियाने त्याच्या हातावर टाळी वाजून म्हणली, तुम्ही आबासाहेबांशी बोला, मी खीर बनवून ठेवते आणि मग तयारीला लागते. तसं पण जायचं आहे ना आज अस्मीच्या घरी. नातं जुळवायचं म्हणजे गोडवा पण हवा ना. प्रियाने किचनमध्ये गेली, पण शिवमच्या मनात विचारांची काहूर खूप उठले होते. आबासाहेबांना ही गोष्ट कशी स्वीकारतील? इतक्या वर्षांची दुश्मनी एका भेटीने खरंच मिटेल का? पण त्याने ठरवले होते, प्रियासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी तो हे धाडस नक्कीच करणार होता. पण आज रॉयल शेतकरी घराण्याचं शांततेच्या आणि जुळवून घेण्याच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार होती. पण जवळजवळ दुपारचे 2 वाजले होते. तेवढ्यात आईसाहेब, आबासाहेब, चैतन्य, अस्मी सगळे देवदर्शन करून घरी आले. पण संध्याकाळीच जागरणाचा कार्यक्रम होता. मग सगळी जोडीनेच पूजेसाठी बसणार होते. पण मान तर खरा चैतन्य आणि अस्मीचाच होता बरं का. संध्याकाळी तयारी झाली. खूप सारे पाहुणे मंडळी हजर होते. पण सत्यनारायण पूजा केली आणि जागरण केले की चैतन्य आणि अस्मी एकत्र राहायला मोकळे. तसं होणं अशक्य होते बरं का. पण कारण दुसऱ्या दिवशी चैतन्याला त्याच्या पोलीस ट्रेनिंगसाठी निघायचं होतं. म्हणूनच
म्हणूनच तर खूप घाई झाली होती ना लग्नाची. पण पूजा झाली, जागरण पण चालू झाले. चैतन्याची आई त्या दोघांना म्हणाले, तुम्ही आता एका रूममध्ये विश्रांती घेऊ शकता. जा. अस्मिला पूजेसाठी खूप छान तयार केलं होतं प्रियाने. आणि आता खूपच छान, खरंच खूपच छान दिसत होती ती. ती बसली होती बेडवर. तेवढ्या चैतन्य पण आला, पण त्याने दरवाजा बंद केला नाही. बरं का, का तर त्याला नव्हतं लगेच अस्मित स्वतःला गुंतवायचं. म्हणूनच तर तसा तो रूममध्ये आला. तो बेडवर बसलाच नाही. त्याने तिथलीच एक खुर्ची घेऊन त्यावर तिच्यासमोर बसून बसला. ती म्हणाली, काय हो, तिथेच का बसलात? पण आता त्याने तिचा हात हळुवारपणे हातात घेतला आणि हातात घेऊन म्हणाला, अगं अस्मी, मी एक गोष्ट सांगितली तर राग नाही ना येणार? तशी ती लाजून म्हणाली, नाही येणार, सांगा ना. तो म्हणला, अगं मी उद्याच निघणार आहे. मग तुझ्यात जर मी आज रात्रीसाठी गुंतलो तर? ती म्हणाली, तर काय? तो म्हणला, अगं तर पाय निघणार नाही ग माझा, मन पण नाही लागणार. तुला काय वाटतं, हे बरोबर आहे की चूक? ती आता काहीच म्हणाली नाही, कारण त्याचं बोलणं पण एकदम बरोबर होतं बरं का. म्हणूनच तर तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. आणि त्याने तिला समजून सांगितले तसे तिचे डोळे खूपच जास्त आणखीन डबडबले. पण त्याने तिच्या गालावर हळूच एक हात फिरवत हलका किस केला. तशी ती खूपच शांत नजरेने पाहत होती त्याला आणि म्हणाली, ठीक आहे, जशी तुमची मर्जी. तो म्हणाला, मग बोलू का सगळे? ती म्हणली, कोण सगळे? तो म्हणाला, बघ तर तू फक्त कोण येतंय ते. आणि त्याने आता फोन घेतला आणि सगळ्या रॉयल टोळीला फोन केला. आली, त्यांच्या बायका पण आल्या त्यांच्याबरोबर. पण चेष्टा करणारा अतुल म्हणाला, आज तो चैतन्य के घर पर सत्संग है, तो सब मिलके भजन करेंगे. आणि तसा शिवम त्याच्या पाठीवर धपाटा देत म्हणाला, एक गपरे टवाळखोरा, बिचाऱ्याची मधुचंद्राची रात्र आहे. काही टिप्स हव्या असतील रे त्याला, म्हणून बोलवले आपल्या सगळ्यांना. असं म्हणून सगळे हसले. तर आता सचिन म्हणला, अरे टिप्स काय बायकांसमोर द्यायच्या असतात का? असं म्हणून सगळे पुन्हा जोरात हसायला लागले. चैतन्य म्हणाला, बरं झालं का सगळ्यांचं बोलून? तसा अतुल म्हणाला, ए गप्प बसा रे सगळे, आता चैतन्य महाराज प्रवचन आणि कीर्तन सांगणार आहेत आणि तर सगळ्यांनी शांत बसावे ही नम्र विनंती आहे माझी. तसे सगळे पुन्हा खूप हसले. आता रॉयल टोळीची मध्यरात्रीची सभा चैतन्यने शांतपणे उभा राहून म्हणला. त्याच्या चेहऱ्यावर कर्तव्यनिष्ठतेचा आणि अस्मीसाठीच्या प्रेमाचा एक विलक्षण मिलाप दिसत होता. त्याने अस्मीच्या खांद्यावर आपला हात ठेवला, ज्यामुळे ती थोडी निश्चिंत झाली आणि म्हणाला, ऐका रे सगळे. चैतन्य गंभीर आवाजात म्हणाला, माहिती आहे का, तुम्ही सगळे माझ्या पहिल्या रात्रीचे सेलिब्रेशन करायला आलात, हो ना? पण अतुलने म्हटल्याप्रमाणे आज इथे खरंच सत्संगच होणार आहे. तो माझ्यासाठी नाही तर माझ्या पत्नीसाठी आहे बरं का. तसे सगळे मित्र अगदी शांत होऊन पाहू लागले होते त्याच्याकडे. आणि तो म्हणाला, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ना? तो पुढे म्हणाला की मी उद्या सकाळी लवकर ट्रेनिंगसाठी निघणार आहे, किमान 3 महिन्यांसाठी तरी. आम्ही दोघांनी इतक्या घाईत लग्नाचा निर्णय त्यामुळेच घेतला, कारण
मला हे ट्रेनिंग मिस करायचं नव्हते आणि अस्मी माझ्या आयुष्यात मला स्थिर हवी होती. हे माझ्या आईवडिलांचे स्वप्न होते. त्याने अस्मीच्या डोळ्यात पाहिले. आम्ही पती पत्नी म्हणून आज एकत्र आलो आहोत, पण सध्या तरी एक वेगळी जबाबदारी माझ्यावर आहे, ती या ट्रेनिंगची. आणि मी माझ्या पत्नीला आज एक वचन दिले आहे. चैतन्याचा आदेश ऐकून सगळे शांत झाले होते. अतुलने चैतन्याला मिठी मारून त्याचे कौतुक केले, पण लगेच त्याचे टवळखोर रूप बाहेर आले. अतुलने मिठी सोडली आणि सगळ्यांकडे पाहत मोठा आवाज करून म्हणाला, शांतता शांतता. मी चैतन्य महाराज यांचे प्रवचन ऐकले आहे. आता निरोप घेण्याची वेळ आली आहे सगळ्यांची. आणि असं म्हणून त्याने खिशात हात घातला, आपलं पाकीट बाहेर काढलं आणि अस्मी वहिनी असे म्हणत तो अस्मी जवळ गेला आणि त्याने नाटकी चेहरा करत एक 100 रुपयांची नोट तिच्या हातात दिली. आणि तो म्हणाला, हे घ्या वहिनी, माझ्याकडून मधुचंद्र निधी. तसे सगळे पुन्हा हसले आणि अस्मी गोंधळात म्हणले, हा कसला निधी? अतुलने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला, अरे देवा, वहिनी नाही तर बहिणाबाई, मधुचंद्र म्हणजे फक्त इथे नवऱ्यासोबतच असतो असं नाही. तुमचा नवरा ट्रेनिंगला गेल्यावर आणि जातोय ना, मग या पैशातून तुम्ही माझ्या बायकोला, प्रिया वहिनीला आणि नेहा वहिनीला घेऊन उत्तराखंड किंवा गोव्याला बघून या. आणि जा, नवऱ्याशिवाय मुलींची मजा असते ना. तसा चैतन्य हसून त्याला मारण्यासाठी धावला, पण अतुल पटकन बाजूला झाला. आता शिवमची टीप होती. शिवम पुढे आला. तोपर्यंत अस्मीच्या डोळ्यातले पाणी कुठल्या कुठे पळून गेले होते सगळ्यांची चेष्टा ऐकून. आणि तो म्हणाला, थांबे अतुल. आणि शिवमने अतुलला बाजूला केली आणि तो चैतन्यकडे पाहून म्हणला, मित्रा चैतन्य दादा, आम्ही तुझा खूप आदर करतो. कर्तव्य महत्वाचे आहे तुला ना, पण आम्हाला ट्रेनिंगचा पहिला अनुभव आठवतोय बरं का. तो खूप कठीण असतो. भूक लागत नाही, झोप पण येत नाही. चैतन्य आता गोंधळून म्हणाला, काय दादा, काय बोलताय तुम्ही? आता शिवमने सगळ्यांना एक डोळा मारला. अरे, तू तिथे बंदिस्त राहावं म्हणून सांगतोय, तंदुरुस्त राहावं म्हणून पण सांगतोय. अस्मी वहिनी असे म्हणत त्याने चैतन्याला बाजूला केले. ऐका, आज तुमचा नवरा इथेच आहे. तुम्ही दोघांनी फक्त शांतपणे गप्पा मारायच्या, हे मान्य आहे ना. पण उद्या तो निघाल्यावर शिवमने जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाले अस्मीच्या कानापाशी, तुम्ही एक छोटासा सेल्फी व्हिडिओ तयार करून घ्या बरं का. रोज रात्री तो व्हिडिओज बघून चैतन्याला भूक लागेल, चांगली झोपही येईल आणि ट्रेडिंगमध्ये उत्साही राहील. हा माझा ट्रेनिंग किटमधला गुरुमंत्र आहे तुमच्यासाठी. आता त्याच्या या विचित्र टिप्समुळे बायकांसहित सगळे इतके हसले की खोलीभर फक्त त्यांच्याच हसण्याचा आवाज येत होता. आता आवाज घुमत होता, पण आता बारी होती सचिनची. त्याने खोटा खोटा एक कागद खिशातून बाहेर काढला आणि तो थोडा शांत होता. त्याने एक कागद काढला आणि म्हणाला, आम्ही सगळ्यांनी मिळून एक ॲग्रीमेंट तयार केले आहे बरं का. तो गंभीरपणे म्हणाला. चैतन्य म्हणाला, कसले ॲग्रीमेंट रे? सचिनने तो कागद चैतन्याच्या हातात दिला. त्यावर मोठ्या अक्षरात दिले होते, पोलीस ट्रेनिंगमध्ये असताना बायकोला विसरणे प्रतिबंधक करार. कलम 1, चैतन्यने रोज रात्री 8 वाजता अस्मी वहिनीला व्हिडिओ कॉल करणे बंधनकारक आहे.
कलम 2, फोन लागला नाही तर त्याने अतुलला, शिवमला किंवा सचिनला मेसेज करून मी फोन केला होता याची नोंद करावी. कलम नंबर 3, चैतन्यने ट्रेनिंग संपताच अस्मी वहिनीला हनीमूनसाठी घेऊन गेल्यास आम्ही सगळी रॉयल टोळी त्याचे नाही नेले तर केस कापून टक्कल करणार. हा करार वाचून आता चैतन्य सुद्धा हसला आणि अस्मी लाजली. ती म्हणाली, हे काय आहे सगळे अहो. चैतन्य हसत म्हणाला, बरं चला आता सगळे, पुरे झाली हा तुमची सगळ्यांची चेष्टा, उठा सगळे निघा, नाहीतर आज रात्रभर हे सगळे इथेच बसतील आणि माझ्या बायकोला तर आराम करू देणार नाही. सगळ्यांनी पुन्हा एकदा चैतन्य आणि अस्मीला गळा भेट दिली आणि खोलीतून मोठ्या आवाजात हसतच सगळे बाहेर निघाले. आणि बाहेरून अतुलचा आवाज आला, अस्मी वहिनी दार उघडच ठेवा बरं का, काही मदत लागली तर आम्ही आहोतच. दाराची कडी अजिबात लावू नका. आणि लावून घेतल्यावर अस्मीने दार थोडंसं ओढलं आणि चैतन्य आणि अस्मी एकमेकांकडे पाहून खूप हसले. वातावरणातील भावनिक जडत्व पूर्णपणे निघून गेलं होतं आणि त्यांच्या मनात फक्त एकमेकांसाठीचे निश्चिंत प्रेम आणि मित्रांनी दिलेल्या आनंदाचा पाठिंबा होता. तर पुढील भागात गप्पा मारत रात्र कशी सरली आणि चैतन्याच्या निरोपाचा तो भावनिक क्षण आपण पाहणार आहोत. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा आजची कथा कशी वाटली. धन्यवाद.